नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नूडल मंचुरियनची रेसिपी. ॲक्च्युली मला हे मंचुरियनची रेसिपी बनवायची होती, बट वेळेवर त्यामध्ये मी नूडल टाकून त्याला नूडल मंचुरियन असं नाव दिलेलं आहे. नूडल टाकण्याचा प्रोग्राम हा वेळेवर तयार झाला मुलांसाठी. त्यांना नूडल खायचे होते आणि त्यामुळे थोडंसं नाव चेंज झालं आहे. बट बाकी हे मंचुरियनचीच रेसिपी होती. तर असो बघा, जेव्हा मी बनवते तेव्हा तुम्हाला सांगेल की कितपत तुम्हाला खाण्यामध्ये मजा येईल बा आणि समोर पण किती मजा येईल बा. तर त्यासाठी काय करायचं आहे, गोबी घेतलेली आहे, पत्तागोबी. तिला मी रफली कट करून घेतलं. अगोदरच मी वेजीस वगैरे सगळं धुवून ठेवलेलं होतं. तर याला आपला रफली असं कापून घ्यायचं आहे आणि नंतर बाकीच्या पण वेजीस तशाच कट करून घ्यायचे आहे. तर कॅप्सिकम, ओनियन आणि कॅरेट ते सुद्धा मी असंच रफली स्क्वेअर शेपमध्ये छोटं कापून घेतलेलं आहे. आत्ता आपल्याला याला चॉपरमध्ये कट करायचं आहे, कारण की थोडं बारीक छानपैकी असं कापायला आपल्याला खूप पुष्कळ वेळ लागते चाकूने कापायच्या वेळेस किंवा पावशीने कापायच्या वेळेस. म्हणून चॉपरमध्ये टाकलं की इझिली पटकन होऊन जाते. तर पूर्ण बारीक केलेली गोबी टाकली मी. नंतर कॅप्सिकम आणि ओनियन ते सुद्धा छानपैकी असं बारीक करून घेतलं. नंतर कॅरेटसुद्धा तसंच. ज्या तुम्हाला वेजीस मंचुरियनमध्ये टाकायच्या असेल ना, त्या तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर त्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीरसुद्धा टाकलं व नंतर 1/4 कप मैदा व 1/4 कप कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे बाइंडिंगसाठी. नंतर 1 टीस्पून मी रेड चिली पावडर, 1 टीस्पून ब्लॅक पेपर आणि मी थोडीशी हळद टाकली आहे. हळद टाकणं अगदी स्किप आहे, म्हणजे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही त्याला स्किप पण सुद्धा करू शकता. नंतर 1 टीस्पून जिरं टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कलरसाठी मी यामध्ये फूड कलर टाकलेला आहे, हा सुद्धा ऑप्शनल आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे बिलकुल घालण्याची आवश्यकता पडत नाही. जसं तुम्ही मिक्स कराल ना तसं भाज्यांना पाणी सुटते, त्यामुळे इझिली बाइंड होऊन जाते आणि छानपैकी असा डो तयार होऊन जाते. नंतर हात धुवून घ्यायचं व हाताच्या तळाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून हाताला जे कॉर्नफ्लॉवरचं आहे ना बॅटर वगैरे थोडंसं ते चिटकणार नाही मैद्याचं वगैरे. ह्यासाठी लवकर आपल्याला मंचुरियनचे बॉल्स तयार करण्यासाठी हाताला तेल लावलं ना तर इझिली पटकन बॉल तयार होते. बॉल्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी बॉल्स तयार करून झाल्यानंतर छानपैकी असं गरम झालेल्या तेलामध्ये बॉल्स टाकले व हलकासा डार्क ब्राउनिश कलर येईल इतपत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि नंतर अशा प्रकारे कलर आला की याला काढून घ्यायचं. बाकीचे पण जे बॉल्स आहे ना ते अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. हे बॉल्स ना मला असेच खायला आवडते, म्हणजे आपण ग्रेव्हीमध्ये टाकायचा अगोदरच नाही का जसे फ्राय केले की अगदी पकोड्यासारखे लागते खायला. तर ह्या स्टेजवरच मला खायला आवडते. बट हे बनवायची होती रेसिपी, 1-2 खाल्ले मी, बट काही नाही, बाकीचे होते खूप सारे. आत्ता आपल्याला थोडा तडका लावायचा आहे. तर कढाईमधलं मी थोडंफार तेल काढून घेतलं व थोडं तेल ठेवलं. त्यामध्ये मी सुरुवातीला 1 चम्मच जिरे टाकले. नंतर बारीक चिरलेली हिरवा मिरची आणि बारीक किसलेलं किंवा चिरलेलं अद्रक व लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला. आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची, कारण की स्मोकी फ्लेवर यायला हवा. जे पण आपण स्ट्रीट फूड खातो ना त्याच्यामध्ये मंचुरियन, नूडल्स हे जेव्हाही बनवतो ना त्यामुळे गॅसची फ्लेम नाही हाय राहते, कारण की थोडंसं आपल्याला अदरकच्चं हे बनले जाते. नंतर यामध्ये मी कॅप्सिकम आणि थोडीशी पत्तागोबी आणि लांबट चिरलेला कांदा हे टाकायचं आहे. ज्या वेजीस तुम्हाला आवडत असेल जशाही कट करायचे आहे. तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा बारीक असं चॉप करून सुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे लांबटसुद्धा कापू शकता. आता लांबट मी यासाठी कापल्या कारण की हे वेळेवर नूडल्स टाकायचे म्हणजे प्रोग्राम झाला आमचा, त्यामुळे मुलांना नूडल्स खायचे होते, त्यामुळे मी हे वेळेवर लांबट कापून घेतले. तुम्ही याला बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. भाज्यांना अदरकच्च्या शिजल्या 80% शिजल्या की नंतर त्यामध्ये आपल्याला सॉसेस आणि मसाले टाकायचे आहे. तर अदरकच्च्या शिजवायचे आहे, पूर्णपणे अशा शिजेल बा इतपत आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर यामध्ये मी 1 टीस्पून रेड चिली पावडर, 1/2 टीस्पून ब्लॅक पेपर आणि नंतर त्यामध्ये 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून सोया सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ
हे टाकलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं व नंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेतली होती, ते सुद्धा टाकली आणि नंतर मंचुरियन टाकले. इतपत ही माझी मंचुरियनची रेसिपी तयार झालेली होती. म्हणजे मेन म्हणजे तेच करायचं होतं, तर तुम्ही एवढ्या स्टेजवरसुद्धा हे खाऊन एन्जॉय करू शकता. बट नंतर वेळेवर मी नूडल टाकले आणि त्यालासुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतलं. म्हणजे नूडल मंचुरियन हे तयार करून घेतलेले आहे. त्यामुळे काय झालं, एक याच्यामध्ये प्रॉब्लेम आली मला, की जे मी नूडल्स बॉईल केले ना, तर हे वेळेवर बॉईल केले, त्यामुळे ते तेवढे ड्राय नाही झाले. म्हणजे ड्राय म्हणजे जसं की सुटसुटीत असे तयार नूडल होतात. नेहमी याच्या अगोदर मी बनवलेले आहे, ते छानपैकी असे सुटसुटीत नूडल्स तयार झाले होते. बट हे वेळेवर लगेच म्हणजे बॉईल केले, थोडं तेल लावलं आणि लगेच टाकले, त्यामुळे ते थोडेसे जास्त शिजण्यात आले आहे. म्हणजे मिक्स करताना नाही का लवकर तुटले. आपण जेव्हा टाकतो ना, ते थोडेसे हलकेसे छान असे वेगवेगळे सुटसुटीत निघले असतात. त्यावेळेस बरोबर आपल्याला इझिली नूडल्सची मंचुरियन रेसिपी किंवा नूडल्सची रेसिपी बनवता येते. ह्यामध्ये एवढीच प्रॉब्लेम आली आहे. तुम्हाला बनवायचं असेल ना, तर अगोदरच नूडल्स बॉईल करून घ्यायचे, म्हणजे छानपैकी असे नूडल्स तयार होईल. पण खायला अतिशय टेस्टी झाले होते, म्हणून तेवढं काही वाटलेलं नाही आहे. खूप मस्त झाले. अशा प्रकारे आजची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.